औद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रात नावाजलेल्या हिमा या जर्मन कंपनीनं भारतात नुकतंच पदार्पण केलंय. ही कंपनी भारतात हिमा इंडिया या नावानं विस्तार करते आणि त्याचा शुभारंभ महाराष्ट्रातील पुण्यातून करण्यात आलाय. औद्योगिक सुरक्षेच्या क्षेत्रात हिमा ही एक जागतिक स्तरावर नावाजलेली कंपनी असून आता स्थानिक गरजांनुसार औद्योगिक सुरक्षेच्या उपाययोजना हिमा इंडिया भारतीय कंपन्यांना उपलब्ध करून देणार आहे. औद्योगिक सुरक्षितता यावरच फक्त हिमा इंडिया काम करते. त्यामुळे या क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या तुलनेत हिमा इंडिया वेगळी असल्याचं कंपनीचे भारतातील प्रमुख दीपक नाईक यांनी म्हटलं आहे. हिमा 116 वर्ष जुनी जर्मन कंपनी आहे, फॅमिली ओन्ड, आणि आमचं स्पेसिफिक एक्सपर्टीज सेफ्टी मध्ये आहे फॉर प्रोसेस इंडस्ट्री आणि रेल्वे इंडस्ट्री. आता आम्ही इंडियामध्ये ऑपरेशन्स चालू करतोय टू सपोर्ट डिफरंट इंडियन कस्टमर्स रेल्वेमध्ये, प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये, ऑइल अँड गॅस, पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीमध्ये, टू इम्प्रूव्ह सेफ्टी अँड मोर सेफ्टी कंप्लायन्स. कंप्लीट लाईफ सायकल म्हणजे आपल्या सुरुवातीच्या डिझाईन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, ऑपरेशन मेंटेनन्स या सगळ्या एरियाजमध्ये सेफ्टी इम्प्रूव्ह आणि एन्हान्स करण्यासाठी आणि 100% कंप्लाय करण्यासाठी ॲज पर द IEC स्टँडर्ड्स. आणि आता विकसित भारत 2047 इनिशिएटिव्ह आपल्या गव्हर्नमेंटने चालू केलेला आहे. त्याच्यात जेवढ्या गोष्टी आपल्याला लोकली करता येणार आहेत, इंडिजनायझेशन, मेक इन इंडिया प्रोग्राम, हे सगळे इनिशिएटिव्ह हिमा आता सपोर्ट करणार आहे टू बिकम अ कम्प्लीट फुल फ्लेज ऑपरेशन फॉर सेफ्टी ऑटोमेशन इन इंडिया. भारतीय उद्योग क्षेत्राला याचा कसा फायदा होईल? आधी हिमा इथे काम करत होती का? आधी हिमा काम करत होती, पण हिमा दुबईमधून काम करत होती, मिडल ईस्ट हेडक्वार्टरमधून. आणि तेव्हा आम्हाला सगळे कस्टमर्स आमचे सांगत होते की तुम्ही जोपर्यंत इथे येत नाही आणि इथे तुम्ही एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत आम्हाला तुमच्याबरोबर कोऑपरेट करायला थोडे चॅलेंजेस आहेत. तर हा क्लू घेऊन आमच्या शेअरहोल्डर्सनी आणि मॅनेजमेंटनी हा डिसिजन घेतला की आता आपण इंडियामध्ये फुल फ्लेज एंटिटी एस्टॅब्लिश करून हे सगळे ऑपरेशन्स करायची. आणि आम्हाला इथे जे पोटेन्शियल दिसतं आहे ते मेनली विथ इंडियन रेल्वेज फॉर सिग्नलिंग, कवच काइंड ऑफ applications, in oil and gas and petrochemical industry for rotating equipments, boilers, pipeline leak detection systems, and generally the safety system requirement for safety instrumented system. सर, ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतरही कंपन्या असतील भारतीय किंवा बाहेरच्याही, त्यात आणि हिमामध्ये काय फरक? त्या कंपन्यामध्ये त्यांचं टोटल ऑफरिंग हे सेफ्टी फोकस्ड फक्त नाही आहे, ते बऱ्याच गोष्टी करतात. तर सेफ्टी हा त्यांचा ऑपरेशनमधला एक 20-30% बिझनेस आहे. हिमाचा 100% बिझनेस हा सेफ्टी रिलेटेड सिस्टममध्ये आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही आणि आमची फिलॉसॉफी अशी आहे की वी डू द लोकल पार्टनरशिप्स. तर ह्याच्यात आता हिमा सेफ्टीमध्ये टेक्नॉलॉजी पार्टनरशिप म्हणून काम करणार आहे आणि सगळ्या लोकल कंपन्यांना एम्पॉवर करणार आहे की ते जास्तीत जास्त सेफ्टी सोल्युशन्स फॉर इम्प्रूव्हिंग द सेफ्टी एन्व्हायरमेंट इन प्रोसेस आणि रेल इंडस्ट्री ऑपरेट करायचे. सेफ्टी गो डिजिटल आहे, त्याचा काय? सेफ्टी गोज डिजिटल हा इनिशिएटिव्ह असा आहे की ह्याच्यात ज्या सगळ्या वेगळ्या फेजेस असतात इंडस्ट्रीजमध्ये, डिझाईन इंजिनिअरिंग आहे, कन्स्ट्रक्शन आहे, ऑपरेशन मेंटेनन्स आहे, तर ह्या सगळ्या फेजेसमध्ये तुम्ही डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये जे कन्सेप्ट्स किंवा फंडामेंटल्स डिसाईड केलेले असतात दे आर ऑब्झर्वड इन ऑपरेशन मेंटेनन्स फेज 100%. हे आपल्याला एन्श्युअर करण्यासाठी डिजिटलायझेशन ऑफ ऑल द इन्फॉर्मेशन अँड डेटा
थ्रू दिस लाईफ सायकल इज डेफिनेटली इट हेल्प्स 100% आणि आपण 100% सेफ्टी कंप्लायन्स अचीव करू शकतो. रेल्वे, केमिकल, ऑइल अँड गॅस, पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रात हिमा इंडिया प्रामुख्यानं काम करत आहे. भारतात आणि त्यातही पुण्यातून हिमा इंडियाचं कामकाज होणार असल्यानं भारतीय उद्योग क्षेत्राला त्याचा फायदा होणार आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.